नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी आपण संवाद साधत आहोत. त्यातच प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेविका अरुणा गणेश लंगोटे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, आपला परिचय सांगा. मी अरुणा गणेश लंगोटे, प्रभाग क्रमांक 14 मधून इथल्या मतदारांनी मला एक संधी दिली आणि मी निवडून आलो. ताई, महिलांच्या समस्या आता आपण कोणत्या पद्धतीने आणि कशा रीतीने सोडवणार आहात, थोडक्यात स्पष्ट करा. महिलांसाठी एक गृह उद्योग चालू करणारे, जेणेकरून त्या स्वावलंबी होणार आणि घराच्या बाहेर पडून त्यांचं मार्केट निर्माण करून ते आपल्या पायावर उभा राहणार. क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त आपण कोणते उपक्रम हाती घेणार आहात? क्रांती फाउंडेशन NGOच्या मार्फत महिलांसाठी 3 मार्चला होळी धुलीवंदन हा सण साजरा करायचा ठरवला आहे, जेणेकरून प्रत्येक महिला घरातून बाहेर पडून एक स्वतःसाठी होळी सेलिब्रेशन करणार. जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांना कोणता संदेश द्याल? महिलांना सांगणार की तुम्ही स्वतः पायावर उभा राहा, तुमच्यामध्ये पण भरपूर कलागुण आहे. एक तुम्ही स्वतःचं व्यासपीठ निर्माण करा आणि तुम्हीही पुरुषांपेक्षा काही कमी नाही, पुरुषांच्या बरोबरीने तुम्ही कामं करू शकता. धन्यवाद ताई, आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही 12ही महिने वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. दांडियाचा, नवरात्राचा उत्सव एक करतो, त्यात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात आणि दिवाळीनिमित्त दिवाळी बाजार चालू करतो, जेणेकरून महिलांना एक हक्काचा व्यासपीठ भेटावं म्हणून महिला त्या दिवाळी बाजारमध्ये त्यांचा व्यवसाय करून इतर वेळेस त्यांना घरगुती सुद्धा ऑर्डर भेटले जातात. क्रांती फाउंडेशन म्हणून व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये महिला जे घरगुती व्यवसाय करतात ते त्यांचे प्रोडक्ट त्यामध्ये टाकतात, तिथून त्यांना मार्केट उपलब्ध होतं आणि महिला आपल्या सबलीकरणाला मदत होते. तसेच आमचा क्रांती फाउंडेशन व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यामध्ये महिला आपले जे काही प्रोडक्ट असतात त्याची ॲडव्हर्टाईज करतात, जेणेकरून महिला त्यामध्ये सक्षम होतात आणि स्वावलंबी होतात.